واضرب لهم مثل الرجلين جعلنا لأحدهما جنتين من أعناب وحففناهما بنخل وجعلنا بينهما زرعا كلتا الجنتين آتت أكلها ولم تظلم منه شيئا وفجرنا خلالهما نهرا وكان له ثمر فقال لصاحبه وهو يحاوره أنا أكثر منك مالا وأعز نفرا ودخل جنته وهو ظالم لنفسه قال ما أظن أن تبيد هذه أبدا وما أظن الساعة قائمة ولئن رددت إلى ربي لأجدن خيرا منها منقلبا قال له صاحبه وهو يحاوره أكفرت بالذي خلقك من تراب ثم من نطفة ثم سواك رجلا لكن هو الله ربي ولا أشرك بربي أحدا ولولا إذ دخلت جنتك قلت ما شاء الله لا قوة إلا بالله إن ترني أنا أقل منك مالا وولدا فعسى ربي أن يؤتيني خيرا من جنتك ويرسل عليها حسبانا من السماء فتصبح صعيدا زلقا أو يصبح ماؤها غورا فلن تستطيع له طلبا وأحيط بثمره فأصبح يقلب كفيه على ما أنفق فيها وهي خاوية على عروشها ويقول يا ليتني لم أشرك بربي أحدا ولم تكن له فئة ينصرونه من دون الله وما كان منتصرا هنالك الولاية لله الحق هو خير ثوابا وخير عقبا. यांना 2 माणसांचा किस्सा ऐकवा, ज्यापैकी एकाला आम्ही अंगुराच्या 2 बागा दिल्या होत्या आणि या दोन्ही बागांना खजुरीच्या झाडांचं कुंपण लावून सुरक्षित केलं होतं आणि या दोन्ही बागांच्या मधोमध शेतीवाडीची चांगली व्यवस्था केली होती. दोन्ही बागा भरपूर फळं देत राहिल्या आणि कसलीही कमतरता नव्हती आणि बागांच्या मध्यभागी आम्ही नेहरही जारी केली होती आणि त्याच्याजवळ उत्पन्नाची इतर अनेक साधनं होती, ज्यावर घमेंड करीत तो आपल्याला भेटणाऱ्याशी बोलताना म्हणाला, मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे, माझा मान सन्मान आणि जथ्था देखील खूप मोठा आहे. मोठ्या आयटीनं आपल्या बागेत तो अशा स्थितीत दाखल झाला की स्वतः आपलंच नुकसान करू लागला. जेव्हा तो म्हणाला की मला नाही वाटत की ही बाग कधी उजाडू शकते, इथपर्यंत म्हणू लागला की कियामतीची वेळ कधी येईल असं मला वाटत नाही आणि असं झालंच आणि मला माझ्या पालनकर्त्यासमोर जावं लागलं तर मला तिथे यापेक्षाही उत्तम स्थान लाभलं पाहिजे. संभाषणात भाग घेताना त्याच्या शेजाऱ्यानं त्याला समजावलं की ज्या अल्लाहनं तुला मातीद्वारे निर्माण केलं, मग टपकणाऱ्या थेंबात परिवर्तन करून तुला एक परिपूर्ण मानव बनवलं, काय तू त्याचाच इन्कार करू लागलायस? परंतु एवढं लक्षात ठेव की तो अल्लाह माझा पालनहार आहे. मी तर आपल्या पालनकर्त्यासह कुणालाही सहभागी करण्यास मुळीच तयार नाही. हे बंधू, आपल्या बागेत दाखल होताना तू माशा अल्लाह असं का म्हणाला नाहीस? अल्लाहनं जे इच्छिलं प्रदान केलं, शक्ती आणि सामर्थ्य अल्लाहच्या शिवाय कुणाजवळही नाही. जर तुला असं वाटतं की मी तुझ्यापेक्षा धन आणि संततीनं कमी आहे, तर हे सुद्धा अल्लाहच्या इच्छेनुसारच आहे. फार शक्य आहे की माझा पालनकर्ता मला तुझ्या बागेपेक्षा उत्तम बाग प्रदान करेल आणि जर फैसला करेल तर वरून एखादं संकट पाठवून तुझ्या बहरलेल्या बागेला सकाळ होताच साफ मैदान करून टाकेल, किंवा तिचं पाणी जमिनीत खोलवर जावं आणि मग तू त्यास कोणत्याही प्रकारे काढू न शकावं. मग काय, त्याच्या बागेतल्या उत्पन्नावर सकाळीच अजाबचा घेरा पडला आणि जो काही त्यानं आपल्या बागेवर खर्च केला होता त्याबद्दल तो हात चोळत बसला. संपूर्ण बाग आपल्या छतावर पालथी पडली. मग याचं डोकं ठिकाणावर आलं आणि म्हणू लागला की अरे रे, काय माझी बदनशिबी, मी माझ्या पालनकर्त्यासह दुसऱ्या कोणाला भागीदार बनवलं नसतं तर आज माझा असा सर्वनाश झाला नसता आणि कोणताही समूह त्याला उपयोगी पडू शकला नाही आणि अल्लाहच्या अजाबच्या विरोधात कोणीही त्याला मदत करणारा बनला नाही. तो स्वतः सुद्धा
आपली मदत करू शकला नाही. इथे पोचल्यावर सर्वांना माहिती पडलं की समस्त अधिकार सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या ताब्यात आहेत. त्यानंच दिलेला मोबदला उत्तम आहे आणि चांगला शेवट सुद्धा त्याचीच मेहरबानी होय.